नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही आम्हाला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून आभारी आहोत. मित्रांनो, आता सध्या प्रॉब्लेम काय होतोय, आम्हाला सांगली सोडून म्हणजे सांगलीबरोबरच नागपूर किंवा औरंगाबाद, रत्नागिरी किंवा जे बाहेरचे जिल्हे आहेत तेथून सुद्धा जे शेतकरी आहेत किंवा ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे असे प्रशिक्षणार्थी आमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना कसं होते, त्यांची गैरसोय होते. कारण सांगली ते नागपूर किंवा जे काही लांबचे जिल्हे आहेत हे अंतर जास्त आहे. तर आपण काय करणार आहोत, आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही महाराष्ट्रातल्या अशा कोणती ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी तुम्ही शेळीपालन प्रशिक्षण घेऊ शकता. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही अडचणी असल्यास आम्हाला कमेंट करून विचारा. आमच्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला आपण पुढची माहिती बघूया. मित्रांनो, तुम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहात, पण तुमचा व्यवसाय आधुनिक आणि फायदेशीर कसा बनवायचा? तर उत्तर आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ. महामंडळाचा मुख्य काम म्हणजे उत्कृष्ट आनुवांशिक गुणधर्म असलेल्या शेळ्या मेंढ्यांची पैदास करणं, जेणेकरून तुमच्याकडील जनावरांची उत्पादकता वाढेल. महामंडळाच्या या प्रक्षेत्रांवरती उस्मानाबादी, संगमनेरी, बेराई जातीच्या शेळ्या तर माडग्या व दख्खनी जातीच्या मेंढ्यांचे संगोपन केले जाते. या प्रक्षेत्रावर तयार झालेले बोकड व मेंढेनर अत्यंत वाजवी दरात मेंढपाळांना पैदाशीकरता विक्री केली जातात. त्यामुळे तुमच्या कळपाचा दर्जा सुधारण्यास मदत होते. पण फक्त जनावरे देऊन चालणार नाही, म्हणूनच सर्व प्रक्षेत्रांवरती प्रत्येक महिन्याला 3 दिवसांचे शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण आयोजित केले जाते. इथे तुम्हाला आधुनिक व्यवस्थापन, आरोग्य आणि आहार याचे संपूर्ण ज्ञान मिळते. तेच प्रशिक्षण तुम्ही महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी घेऊ शकता ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच त्या प्रक्षेत्रांचे संपर्क क्रमांक सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिले प्रक्षेत्र आहे दहिवडी, जे सातारा जिल्ह्यात असून तालुका मान आहे. यानंतर पुढचे प्रक्षेत्र तीर्थ, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव मध्ये येते हे. यानंतर पडेगाव, तालुका व जिल्ह्याचा छत्रपती संभाजीनगर आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. यानंतर पुढील प्रक्षेत्र आहे बिलाखेड, जे चाळीसगाव तालुक्यात येते, तर याचा जिल्हा आहे जळगाव. यानंतर तुम्ही अंबेजोगाई, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड या ठिकाणी सुद्धा शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण घेऊ शकता. याचबरोबर पुढील प्रक्षेत्र आहे मुखेड, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठं प्रक्षेत्र आहे ते म्हणजे रांजणी, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. यानंतर सोलापूर जिल्ह्यातील जे महूद, तालुका सांगोला या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. त्याचबरोबर पोहरा, तालुका व जिल्हा अमरावती या ठिकाणी सुद्धा आपले महामंडळाचे प्रक्षेत्र आहे. यानंतर बोंदरी, तालुका रामटेक, जिल्हा नागपूर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला शेळी व मेंढी पालन प्रशिक्षण घेता येणार आहे. तर मित्रांनो, ज्या प्रशिक्षणाची फी फक्त 500 रुपये असणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला महामंडळाचे प्रशिक्षण घेतलेले सर्टिफिकेट सुद्धा मिळते. ही सर्व माहिती तुम्हाला mhsgc.org या वेबसाईट वरती देखील सुद्धा तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही जर या व्यवसायात असाल किंवा हा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या जवळच्या प्रक्षेत्राला अवश्य भेट द्या. तसेच तुमच्या जवळचे कोणी जर हा व्यवसाय करू इच्छित असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आमचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. कोणी चॅनलवरती नवीन असाल
तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन माहिती व नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुमची व तुमच्या पशुधनाची काळजी घ्या. धन्यवाद.